सरळ धन्यवाद. एवढंच लावून म्हटलं फक्त प्लेन. आमच्या रेवाली वाडीचे वाडी मालक श्री वशिक बाबा व मल्लिकार्जुन यांच्या चरणाशी काव्य सिंगांचं नमन. माहिती नव्हतं.
रसिक हो धन्यवाद आपल्याच मनपसंतीतून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे तर त्या विघ्नहर्ता गणेशाच्या पूजनालाच होते मग चला तर प्रथम करूया बाळ गणेशाची आराधना हे मोरया मोरया मी बाळकाने तुझी सेवा मी करू प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्र विनायकं भक्तावासं नित्यं मायुकामार्थं भक्तावासं मरे नित्यं मायुकामार्थं काय गुणवर नावे नाचत यावे माझ्या बाप्पा श्री मोरया गजानना काय गुणवर नावे नाचत यावे माझ्या बाप्पा श्री मोरया गजानना
आपल्याच मनपसंतीतून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे साईश सुवारे उर्फ साई रंगदेवता आणि रसिक जनांना विनम्र अभिवादन करून रंगदेवता आणि रसिक जनांना विनम्र अभिवादन करून आम्ही आपल्या समोर सहर्ष सविनय सादर करीत आहोत आम्ही आपल्या समोर सहर्ष सविनय सादर करीत आहोत श्री विष्णू पुराण आधारित एकनाथ तांबे लिखित श्री विष्णू पुराण आधारित एकनाथ तांबे लिखित दैत्यराज हिरण्यकशिपूचा वध दैत्यराज हिरण्यकशिपूचा वध अर्थात भक्त प्रल्हादाचा महिमा अर्थात भक्त प्रल्हादाचा महिमा ज्या वेळी धर्तीवर असुरांचा प्रभाव वाढला ज्या वेळी या धर्तीवर असुरांचा प्रभाव वाढला त्यावेळी भगवान विष्णूने नानारूपी अवतार धारण केले अशाच तऱ्हेनं या पृथ्वीवर कश्यप व आदिती यांच्या मिलनातून दोन असुरी पुत्रांचा जन्म झाला यांच्या मिलनातून दोन असुरी पुत्रांचा जन्म झाला हिरण्यक्ष व दैत्यराज हिरण्यकश्यप व हिरण्यकश्यप या दोन असुरांनी या धर्तीवर हाहाकार माजवला त्याच वेळी हिरण्यक्ष दैत्यानं पृथ्वी मातेला महासागरात बंदिस्त केलं त्याच वेळी साऱ्या देवतांनी ब्रह्मदेवांकडे धाव घेतली त्यावेळी ब्रह्मदेवांचा शिंखेतून विष्णूनं वरारूप धारण केले व पृथ्वी मातेला महासागराच्या गर्भाशयातून मुक्त केले व हिरण्यक्ष दैत्याचा वध केला त्याच वेळी हिरण्यकश्यप दैत्यराज हिरण्यकशिपूला आपल्या भावाच्या वधाचा बदला घेण्यासाठी त्याच वेळी हिरण्यकशिपू दैत्य आपल्या भावाच्या वधाचा बदला घेण्यासाठी सज्ज झाला सज्ज झाला तेच आम्ही आता आपल्या समोर सहर्ष सविनय सादर करीत आहोत श्री विष्णू पुराण आधारित एकनाथ तांबे लिखित श्री विष्णू पुराण आधारित एकनाथ तांबे लिखित दैत्यराज हिरण्यकशिपूचा वध अर्थात भक्त प्रल्हादाचा महिमा ओम ब्रह्मदेवाय
संपत्ती कथन पण हे ब्रह्मपिता, हे सृष्टी निर्माता, या कश्यप दिती पुत्र हिरण्यकशिपूचे आपणास दंडवत प्रणाम आशीर्वाद. ब्रह्मपिता, आपण या भक्तावर खरोखरच प्रसन्न झाला असाल तर मला तुमचे वरदान द्या. हे हिरण्यकशिपू, जीवन आणि मृत्यू प्रत्येक व्यक्तीला मिळालेले वरदान आहे या विश्वास कोणी समान नाही. ब्रह्मपिता, हे जर शक्य नसेल तर या कश्यप दिती पुत्र हिरण्यकशिपूला ना पशु ना पक्षी ना दानव ना मानव ना शस्त्र ना अस्त्र दिवस किंवा रात्र यापासून मला कधी मरण येणार नाही असे दिव्य वरदान द्या. इच्छा करून मी तुला वरदान देत आहे. तथास्तु तथास्तु. ब्रह्मपिता, आपला जय जयकार असो, आपला जय जयकार असो. देव 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 देव. 33 कोटी देवांनी सदैव सदैव आसुरी शक्तीवर अत्याचार केला. म्हणूनच या वरदानाची प्रचिती मध्ये त्या साऱ्या देवांचे राज्य काबीज करणार. या साऱ्या सृष्टीवर अमदानवाचे राज्य प्रस्थापित करणार. काळजाची तार छेडूनी ही नारदाची वाणी अंतरीच्या भावनानी कोणाचेही नाही कोणी रुजले नाही कोणालाही आपण ब्रह्मपितेच्या वरदानाने अमर झाला पण जयांगी मोठेपणा तया यातना कठीण जरा सावध राहावे म्हटलं. नारायण नारायण. अरे नारायण, अरे तू देवाचा दास, मला
अरे मला सावध होण्यास कथन करत आहेस? जा, अरे जा, अरे जाता हो इथून, नाहीतर तुझी ही शेंडी आणि मुंडी अरे चाटून टाकेन ब्रह्मांड. नारायण ठीक आहे तर कश्यप तिथे पुत्र हिरण्यकश्यप येतो म्हटलं. हा कधीचा नारद या अमरत्व हिरण्यकश्यपला ब्रह्मज्ञान देऊन जातो काय? सावधान, अरे सावधान, समस्त देवगण हो सावधान. हो धन्यवाद. आपल्याच मनपसंतीतून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे सूर्यकांत सदाशिव सुवारे या घरचे यजमान यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. तरी आम्ही श्री वसिक बाबा नाट्य नमन मंडळ गव्हाणे रेवाळेवाडी त्यांचे भारी भारी आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ब्रह्मपिता श्री हरी विष्णुदेव शंभू महादेव आणि देवादिदेव इंद्रदेव आपणास या नारदाचे प्रणाम. आशीर्वाद आहे मुनिवर्य. नारायण नारायण. मुनिवर्य अगदी उचित मिळाला. या देवसभेमध्ये आपलं स्वागत आहे. मुनिवर्य या देवसभेचा आनंद वाढवण्याकरता या सभा मंडपी रंगेच्या नृत्याचं प्रयत्न केलंय. नारायण नारायण. आज या देवसभेत या रंगेचं नृत्य गायन पाहायला मिळणार. चला चला तर त्या नृत्याचा आनंद घेऊया. नारायण नारायण. प्रारंभ कर. दरबार हा सजला दरबार हा सजला देवाचा देश आला रंभानाचे सभेला देवाचा देश आला रंभानाचे सभेला
रंबे तू अशी आपल्या दरबारी जा. ठीक आहे. नारायण नारायण हे देवादिदेव इंद्रदेव देव हो. आज ही देवसभा बोलवण्याचे कारण नारायण नारायण. मुली ही सभा घेण्याचे कारण पशुपती कथम करतील. समस्त देव बंधू सृष्टी निर्मिती पूर्वी भगवान एकच होता. त्या भगवानानं आत्मविश्वासानं माया निर्माण केली. मायेच्या योगाने आकाशाची निर्मिती झाली. आकाशापासून वायू तर वायूपासून तेज आणि तेजापासून अग्नी यांची निर्मिती झाली. त्या अग्नीची ज्वाला ब्रह्मदेवांना सहन झाली नाही. त्याचं निरासन करण्याकरिता मी त्यांना ओंकार स्वरूप भगवानाची तपस्या करण्यास सांगितले. पुत्र नारदा देव हो महादेवांच्या आज्ञेने ओंकार स्वरूपाची तपश्चर्या केली. त्यांच्या आशीर्वादाने सत्य मानस पुत्र निर्माण केला. त्यांच्या सहकार्याने साऱ्या सृष्टीची निर्मिती केली. मुली या सृष्टीवर काही आकस्मिक घटना घडत आहेत. त्या घटनांवर विचार विनिमय करण्याकरिता आणि या सृष्टीवर वाढत चाललेल्या असुरांचा प्रभाव रोखण्याकरिता आम्ही समस्त देवगणांनी ही सभा भरवली आहे. नारायण नारायण. परंतु देवगणो ब्रह्मपित्याच्या वरदानाने अमर होऊन कश्यप दितीपुत्र हिरण्यकशिपू या सृष्टीवर या ब्रह्मांडावर सर्वत्र हाहाकार निर्माण करत आहे. ज्याप्रमाणे भगवंतांनी हिरण्यक्ष दैत्याला ठार मारून या पृथ्वीवरील या ब्रह्मांडावरील संकट कमी केले त्याचप्रमाणे याही असुर दैत्याला त्वरित बंधनात टाका. नाहीतर सर्वनाशा अटळच आहे. नारायण नारायण. ज्याप्रमाणे मनुष्य जुने वस्त्र त्याग करून नवीन वस्त्रे परिधान करतो त्याचप्रमाणे आत्मा देखील जुने शरीर त्याग करून नवीन देह ग्रहण करते. या सृष्टीवर प्रत्येक घटकाचा अंतराळ निश्चितच आहे. त्यामुळे हिरण्यक्षिता बंधू हिरण्यकशिपूचा उचित समय वध होईल यात शंकाच नाही. समस्त देवगणो या देवसभेच्या विचार विनिमयातून येणाऱ्या संकटांचे निराशन स्पष्ट झाले. तेव्हा या सभेचा आपण निरोप घेऊया. पुत्र नारदा तुझी अशी विश्वभ्रमंती पुढे चालू ठेव. नारायण नारायण. ठीक आहे तर देव जशी आपली आज्ञा येतो म्हटला. नारायण नारायण. हो गुरु विना मजला तुझा नाही कोणी. हो गुरु विना मजला तुझा नाही कोणी. माय पित्याची सेवा अमृतवाणी हो. माय पित्याची सेवा अमृतवाणी हो.
हे शंभू महादेव, आपणास या नारदाचे प्रणाम. शुभ कल्याण नारद मुनी. नारायण नारायण. मुनी, आपल्या स्मरण केले नसता या कैलासावर येण्याचे कारण? नारायण नारायण. अहो शंभू महादेव, कारण नाही तर महाकारण. आणि ते म्हणजे कश्यप तिथे पुत्र हिरण्यकश्यप ब्रह्मपित्याच्या वरदानाने अमर होऊन या सृष्टीवर सर्वत्र हाहाकार निर्माण करत आहे. साक्षात ब्रह्मदेवांचे सत्यलोक काबीज करून, देवाधिदेव इंद्रदेवांची अमरावती काबीज करून आता तो आपल्या कैलास पर्वतावर स्वारी करून येत आहे. तेव्हा आपण सावध राहावे म्हटलं. नारायण नारायण. या सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली तर श्रीहरी विष्णुदेवाने तिचे पालन केले आणि विनाशकारी संकटातून आम्ही स्वतः रक्षण केले. मुनी, आपण निर्धास्त करा. त्या हिरण्यकश्यपूचा संहार करून हे विश्व, हे ब्रह्मांड यांचे सदैव रक्षण करेल. मुनी, आपले विश्व ब्रह्मांती अशीच चालू ठेवा. नारायण नारायण. ठीक आहे का शंभू महादेव? येतो म्हटलं. नारायण नारायण. अशाच तऱ्हेने त्या हिरण्यकश्यपूला ज्ञान देवराज इंद्राची अमरावती व ब्रह्मदेवांचे सत्यलोक. देवराज इंद्राची अमरावती व ब्रह्मदेवांचे सत्यलोक काबीज करून आता तो दैत्यराज हिरण्यकश्यप शंभू महादेवांच्या कैलासावर स्वार करून येत आहे. असे पाहू, तो हिरण्यकश्यप दैत्य आपल्या अश्वावर स्वार होऊन कैलास पर्वतावर येत आहे. व शंभू महादेव आपल्या वाहन नंदीवर स्वार होऊन युद्धासाठी सज्ज आहेत. युद्धासाठी सज्ज आहेत. असे सैरावेरा का बरं बोलत आहात? शंभू महादेवा, त्या हिरण्यकश्यपू दैत्याने आम्हा देवाच्या राज्यात काबीज करून तो आता आपल्या कैलासावर पाठवून येत आहे. तेव्हा संपला आपल्या हे कैलासस्थान. देव हो, चला तर आपल्याला युद्धाच्या तयारीला लागायला हवं. मग चला तर. चला तर देव. रसिक प्रेक्षकांना एक विनंती आहे, या ठिकाणी पाठीमागे अशाच तऱ्हेने रसिक हो, तो हिरण्यकश्यप दैत्य आपल्या अश्वावर स्वार होऊन कैलास पर्वतावर स्वार करून येत आहे. व शंभू महादेव आपल्या वाहन नंदीवर स्वार होऊन युद्धासाठी सज्ज आहेत. रसिक देव हो, युद्धासाठी सज्ज आहेत.
आल्या पावली मागणीला आणि तर या अतिशयाने श्री ठराविले गेले अरे शंभू महादेव अरे ते परत जाण्यासाठी आलं नाही अरे याची विचार देवानी माझ्या अरे माझ्या बाबाचं हो केलं याचं अरे याचं आत्महत्या घ्यायचंय मला तुला ब्रह्मदेवाच्या वराने तू ब्रह्मदेवाच्या वराने फार उन्मत्त झाला आहे तुझा हा क्रोध अनिवार्य आहे तुझा हा क्रोध अनिवार्य आहे आल्या पावली माघारी हो नाही तर प्राणाबाबतीत महादेवाला शरण ये नाही तर या ठिकाणी रक्ताची रंग साजरी केली जाईल समजलास माझ्याकडून मिळालेल्या वरदानाचा तू दुरुपयोग करत आहेस. अरे अरे अजून हे केली नाही अम्मा साऱ्या देवांना शरण आता तुझं हित आहे बघ. अरे तुझं हे पहिला अरे साक्षात तुला आवाज करताय. अरे देवान धर्मांतराच्या गाथा कोणासमोर गाता. अरे ज्या स्वर्ग सुखाच्या वाटेवरून तुम्ही चालत आहात त्या स्वर्ग सुखाच्या कुंपणावर हा जिंक्या हिरण्यकश्यप एवढ्या सामर्थ्याचे
शक्तिशाली शस्त्र माझ्या समोर नतमस्तक झाली, पण तो कपटी कारस्थान विष्णू या महाबलशाली हिरण्यकश्यपूच्या भयाने अरे लपटाव खेळतोस काय? दुश्मनाला अरे तुझा विनाश चालो यात्रा लोकांचा राजा चालो अमर अमर आहे हा हिरण्यकश्यप अमर. सत्यजित परपते, समीर धवाली, अविनाश धवाली, अक्षय धवाली यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजक यांचे बंधू गजानन अनंत सुवारे, खानू गावचे सरपंच यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. तरी आम्ही श्री वसिक बाबा नाट्य नमन मंडळ गव्हाणे रेवाडेवाडी त्यांचे भारी भारी आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गुरुदेवांच्या आश्रमी अध्ययनासाठी गेले होते. आशीर्वाद असो. पुत्र प्रल्हादा, तू तर गुरुदेवाच्या आश्रमी अध्ययनासाठी गेलास, तर सांग गुरुदेवाच्या आश्रमी जाऊन काय अध्ययन केले त्याचे जरा कथन कर. पिताश्री, मी अध्ययन केले की आदी मध्य अंतर्गत वाढ आणि नाशरी जन्म नसलेल्या अच्युताच्या कारणाचे या सृष्टीचे सर्व सुविधा भगवान श्री प्रणाम करतो, स्मरण करतो. तुम्ही सर्वजण यांनी करा. हे मूर्ख गुरुदेवा, अरे काय शिकवल्याचे प्रल्हादाला? तो त्या कपटीकाराची स्तुती करतोस. हे पिता, तोच भगवंत सामाच्या विरोधात राहून सामान्य शिकवतो. त्यांच्या घरी कोण कोणाला शिकू शकत नाही. अरे प्रल्हाद, पुन्हा त्या विष्णुनारायणाची स्तुती करशील तर क्षणात तुला ठार करेल. हा मला तुला वाटतोय. हा जिवंत राहून
याच्या मृत्यूचे प्रयोजन केलेच पाहिजे. सेवक सेवक दिग्गजतीच्या पायदळी दिनाची तयारी करा. जा लवकर. हा बालक कसा जिवंत राहतो हेच बघलो. जिवंत राहतो हेच पाहूया. सेवक जाओ आणि याला उगाच तेलात टाका.
या बालकाला उकळत्या तेलात टाकू तरी देखील याचा मृत्यू होत नाही. असंभव असंभव सारं असंभव. सेवक जाओ अरे बालकाला उंच कड्यावरून लटून द्या म्हणजे हा कसा जिवंत राहतो हेच पाहूया. जा लवकर.
हे अनंता, हे भगवंता, आपणास या नारदाचे प्रणाम. शुभ कल्याण. तुम्ही आज तुझ्या स्मरण केले नसता या वैकुंठात तुझे आगमन झाले म्हणजे शुभाशुभ वार्ता होणार हे तुमच्या येण्यावरूनच समजते. नारायण नारायण. हे भगवान, या सृष्टीवरील, या ब्रह्मांडावरील प्रलयकारी विनाशकारी संकट म्हणजे कश्यप पुत्र हिरण्यकशिपू ब्रह्मविद्येच्या वराने अमर होऊन या सृष्टीवर सर्वत्र हाहाकार निर्माण केला आहे. तेव्हा भगवान वाचवा या सृष्टीला आणि या ब्रह्मांडाला. नारायण नारायण. ज्या ज्या वेळी या भूमीवर अधर्माचा प्रभाव वाढला त्या त्या वेळी विरूप धारण करून अधर्माचा नाश केला आणि त्या हिरण्यकशिपूचाही नाश होईल यात तीन मात्र शंका नाही. कारण या विश्वामध्ये प्रत्येक घटकाचा अंतर निश्चितच आहे. मुनी, अज्ञानामुळे तुझ्या मनात जी शंका निर्माण झाली होती ती माझ्या न्यायाच्या सागराने छेदून टाकली आहे. त्यामुळे तू तुझी विश्वभ्रमंती अशी चालू ठेव. नारायण नारायण. ठीक आहे तर भगवान, जशी आपली आज्ञा. येतो म्हटलं. नारायण नारायण. धन्यवाद रसिका हो, धन्यवाद. आपल्याच मनपसंतीतून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे. कैलासवासी दौलत सोनू सुवारे, कैलासवासी वासू सोनू सुवारे व कैलासवासी तुकाराम वासू सुवारे यांच्या स्मरणार्थ सार्थक उर्फ गुड्डू, यश व विराज यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. तरी आम्ही श्री वसिक बाबा नाट्य नमन मंडळ गव्हाणे देवाळवाडी त्यांचे भारी भारी आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ग्रहण लावणारा हिरण्यकशिपू पुत्र प्रल्हादासमोर कधी नतमस्तक होणार नाही. पण त्या प्रल्हादाला ठार करण्याकरता अनेक प्रयत्न केले. भिका छतीच्या पायदळी दिले, उंच कड्यावर लुटून दिले, कोणत्या तेलात टाकले, तरी देखील या बालकाचा मृत्यू होत नाही. असंभव सारा संभव. पण त्या कपरी कारस्थानी विष्णू नारायणच्या भक्ताला मी माझ्या स्वतःच्या हाताने ठार करणार. पण हा तर आपला पुत्र आहे. एक वेळ याला संधी दिलीच पाहिजे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. पिताश्रींच्या देवी प्रणाम असो. आयुष्यमान पुत्र प्रल्हाद, तू तर या महाबलशाली हिरण्यकशिपूचा पुत्र आहेस. तेव्हा अरे पोरा, शत्रू पक्षाची स्तुती करणे सोडून दे. यातच तुझं बल आहे. या साऱ्या सृष्टीवर तुझ्या पिताजींची सारे जण प्रशंसा करतात. पिताश्री प्रशंसा करता भगवंताची मनोभावे सांगतात. कारण कोण ठार मारतो, कोण रक्षण करतो याचे सामर्थ्य त्या भगवंतामध्ये आहे. हे प्रल्हाद, अरे अजून देखील तुझा तो भगवंत. अरे भगवंत हे नाव किसी लक्षणात तुला ठार करेल. चांगले प्रेम देऊन शांत होईल तर वाईट पण देऊन शांत होईल. फक्त वेळ आणि काळ हे मागे पुढे होऊ शकते. हाच कर्माचा सिद्धांत आहे. पिताश्री माझा भगवंत चराचरामध्ये आहे, तुम्हा सर्वांमध्ये आहे. काय बरे आम्हा तुम्हा सर्वांमध्ये आहे? मग सांग, अरे सांग प्रल्हाद, तुझा तो भगवंत या राजमालातील कामामध्ये आहे का? पिताश्री माझा भगवंत या राजमालातील प्रत्येक कामामध्ये
दिसतील. पाहतो, अरे पाहतो तुझा भगवंत कुठे आहे तो. काय म्हणे आज राजवाडा तुझ्या बाबाचा आहे. माझे मरण ना दिवसा ना रात्री ना घराबाहेर ना घराच्या आवाज हे हिरण्यकश्यप, अरे हे हिरण्यकश्यप, बघ जरा, बघ नीट बघ ना, तू घराच्या बाहेर आहेस ना घराच्या आत. नीट बघ ना, तू धरतीवर आहेस ना आकाशात, ना धरतीवर आहेस ना आकाशात. हिरण्यकश्यप बघ ना, मी मनुष्य आहे ना, मी मनुष्य आहे ना, मी प्राणी. हिरण्यकश्यप बघ, नीट बघ, तुझा मृत्यू ना शस्त्राने होत आहे ना अस्त्राने. बघ हिरण्यकश्यप, बघ बघ, मृत्यू तुझा बघ. तुमच्या दर्शनाने मी प्रसन्न झालो. तुमचा अनवतारी महिमा पाहून
धन्य झालो तुमचा असा आशीर्वाद सदैव पाठीशी राहू दे. प्रणाम. धन्यवाद रसिकजन हो, धन्यवाद.